रिक्षा मीटर दरवाढीनंतर 2.5 महिने उलटले असले तरी ठाण्यातील केवळ 50%हून थोड्या अधिक रिक्षा चालकांनीच मीटर कॅलिब्रेशन पूर्ण केलंय। ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणीकृत सुमारे 80,000 रिक्षांपैकी फक्त 40,700 रिक्षांनी कॅलिब्रेशन केल्याचं समोर आलंय। उर्वरित रिक्षांवर कारवाई होण्याची शक्यता असून 30 एप्रिल ही अंतिम मुदत आहे। रिक्षा भाडे वाढवून मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून रिक्षा संघटना मागणी करत होत्या। त्यानुसार 23 जानेवारी 2025 रोजीच्या मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या बैठकीत रिक्षा भाडेवाढबाबत निर्णय झाला। 1 फेब्रुवारीनंतर हे दर लागू झाल्यावर मीटरच्या टेरिफमध्ये बदल होणं आवश्यक आहे। बहुतांशी रिक्षांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरवर किमान भाडे 23 रुपये दर्शवले जाते। मात्र दरवाढीबाबत अनेक जण अनभिज्ञ आहे। त्यामुळे रिक्षाचे भाडे देताना प्रवासी चालकात भांडण्याचा प्रकार सर्रास होतोय। खरं तर रिक्षा चालकांनी जितक्या लवकर होईल तितकं मीटर टेरिफमध्ये बदल करणं गरजेचं आहे। 30 एप्रिल पर्यंत करणं आवश्यक असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली। शासनाने नव्याने लागू केलेल्या रिक्षा दरांबाबत मीटर कॅलिब्रेट करून घेण्याबाबत सर्व रिक्षा चालकांना सूचना देण्यात आलेल्या होत्या। त्या पद्धतीनं शासन नियमानुसार ठराविक मुदतीमध्ये रिक्षा चालकांनी मीटर कॅलिब्रेशन नवीन दरानुसार करून घेणं आवश्यक आहे। ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रामध्ये साधारणतः रजिस्टर असणाऱ्या 80,000 रिक्षांपैकी साधारणतः 40,000 रिक्षांचे मीटर कॅलिब्रेशन आज रोजीपर्यंत पूर्ण झालेलं आहे। उर्वरित रिक्षांच्या मीटर कॅलिब्रेशनसाठी मीरा भाईंदर आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी RTO कार्यालयातर्फे योग्य मनुष्यबळाची उपलब्धता करून देण्यात आली आहे। सर्व रिक्षा चालकांना आव्हान आहे की त्यांनी विहित मुदतीमध्ये मीटर कॅलिब्रेशन करून घ्यावं। 30 एप्रिल नंतर मीटर कॅलिब्रेट नसणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते। तर तत्पूर्वी सर्व रिक्षा चालकांनी आपले मीटर कॅलिब्रेशन करून घ्यावं असं आवाहन करण्यात येत आहे।